शुभ्रा आहेस कुठे तू? तुझा फोन नाही लागत आहे. का रे, काय झालं? हे काय नेटवर्क तर फुल आहे. अरे ते सोड ना, आपण आईस्क्रीम खायला जाऊया. चल निघूया. थांब थांब, अरे आता तर आलायस, रात्री जाऊया. नको ना असा आळशीपणा करू. ही सगळी कामं आल्यावर कर. चल निघूया आपण. सोहम, तांदूळ निवडून हो रे, मग जाऊया. अरे नंतर निवड ना तांदूळ. ऐक, एरवी तू म्हणतेस ना कुठेच नेत नाही म्हणून. आता नेतोय तर अशी का नाटकं करते तू? अरे नाटकं काय सोहम, पण खरंच काम आहेत घरी. मग आल्यावर ओके आई करेल कामं. ठीक आहे चल आपण. नाहीयेत घरी. आई कुठे गेली आहे? मला नाही माहिती. बरं सोड, ठीक आहे. आई आल्यावर कामं करेल, नाही तर तू आल्यावर कामं कर. ठीक आहे आता निघूया आपण. हो ठीक आहे, इतकं जायचं तर जाऊया. चल. अरे तुला खरंच सर्दी झाली? मग मी काय तुम्हाला खोटं सांगत होते का मला सर्दी होते म्हणून? इतकी सर्दी होते की शिंकून शिंकून नाकाचा शेंडा लाल लाल होतो माहितीये. तो रागावल्यावरही होतो. नाही काय नाही. मला माहिती तुम्ही परत माझी गंमत करताय ना. एक तर आग्रह करून मग आईस्क्रीम खायला घातलं. नाही नाही गंमत नाही केली मी. मला काय वाटलं की इतर गोष्टी म्हणजे इतर हाऊसमौज जसं तू बाजूला ठेवलीस ना तसं ही ठेवलीस म्हणून आग्रह केला ग. अरे बापरे, बरंच झालंय पण तुला त्रास होतोय. आपण एक काम करूया, आपण निघूया घरी. मी सोडतो तुला. वाटेत डॉक्टरकडे जायचंय का? नको नको, एवढ्याशा तेवढ्याशासाठी कशाला डॉक्टरकडे. बरं आपण निघूया, पण आता बाईकवर नको जाऊया. बाईकवर अजून हवा लागेल आणि सर्दी वाढेल ना. मी बाईक इथे ठेवून देतो आणि तुला रिक्षाने सोडतो. आता रिक्षा इथे मिळणं जरा अवघड आहे. गाडी आणायला पाहिजे होती ग. मला वाटलं नाही एवढ्याशा आईस्क्रीम तुला सर्दी होईल म्हणून. बस 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 बस. चल चल चल. सोहम एक मिनिट. अरे आपल्या चौकातला आईस्क्रीम पार्लर सोडून तुम्हाला इथे का घेऊन आलायस? हा का, आईस्क्रीम सोड. आईस्क्रीम बरोबर आपल्याला अभिजित राजेंची गर्लफ्रेंड बघायला मिळणार आहे आज. काय? हो, मला आजच कळलंय त्यांची गर्लफ्रेंड आहे म्हणून. आणि ते तिला इथे घेऊन ना आईस्क्रीम खायला येणार आहेत. सोहम ऐकणार आहे, आपल्याला काय करायचंय? चल चल आपण जाऊया घरी. नाही असं कसं जाऊया? तू म्हणालीस ना की तुला माहित नाहीये कोण आहे म्हणून. म्हणून म्हटलं आपण दोघं एकदम बघूया. काय करतेस तू? फोन नाही वापरायचा. आपण डेटवर आलोय ना आज. अरे हो सोहम, फोन दे यार माझा प्लीज. हे बघ, नवऱ्यापेक्षा जास्त महत्वाचं काही नाहीये, कळलं? निदान आज तरी असं वाटू दे. बरं बरं चल इकडे, आपण बघूया त्यांना. अरे ऐक तू. अभिजित राजे गेले वाटतं. थँक गॉड. काय? हा ते अरे बटरस्कॉच फ्लेवर आहे यांच्याकडे म्हणून म्हटलं थँक गॉड. शुभ्रा, बटरस्कॉच फ्लेवर कुठेही मिळतो. अभिजित राजे गेले. शुभ्रा, ही अभिजित राजेंचीच बाईक आहे. म्हणजे ते इकडेच असणार कुठेतरी. ते इथेच असणार. अरे काहीही आहे सोहम. अरे अशा किती बाईक मुंबईमध्ये असतात. तू पण ना, काय त्यांची कशाला असेल? अरे ऐक ना, मला बटरस्कॉच आईस्क्रीम खायचंय. तुला काय हवंय? फ्लेवर कुठला हवाय? हा मागव, काही पण सांग ना, कुठला फ्लेवर हवाय तुला? रोस्टेड आलमंड. हा मग चल ना यार, मला तर आईस्क्रीम खायचंय. चल पटकन. एक रोस्ट आलमंड द्या आणि एक बटरस्कॉच. हे राजे बाईक घेऊन गेले कुठे? शी यार, कसला लपंडाव चाललाय आज. ही असावारी पण चिवट नशीब घेऊन आली. काही हरकत नाही. अभिची गर्लफ्रेंड सोहमला नाही दिसली तरी मी पाहिलं ना तिला. आणि ते सगळ्यांना कळेल त्याची मी चांगली व्यवस्था करीन. आसावरी उठ. किती वेळ झोपणार आहेस? अगं बघ, मी आज पहाटेच तुला भेटायला आलोय.
बाई, अगो बाई, अहो तुम्ही इथे कसे काय आलात? मी कसा आलो हे महत्वाचं नाही, मी का आलो हे महत्वाचं आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खूप स्पेशल आहे, कारण आज तुझा वाढदिवस आहे. हो, पण आज तुमचाही वाढदिवस आहे. हो, मला माहिती आहे आज माझाही वाढदिवस आहे, पण तो तुझ्या वाढदिवसासोबत आहे म्हणूनच खास आहे, महत्वाचा आहे, जास्त आनंदाचा आहे. आणि म्हणूनच मला आज तुला सगळ्यात आधी विश करायचं होतं. आसावरी, आजूबाजूला बघू नकोस ना, माझ्याकडे बघ. म्हणजे मी तुम्हाला दिसतेय? नाही, पण जाणवतेस. आणि तू काय करू शकतेस आणि काय नाही हे कळणे इतकं मी तुला ओळखतो. सो आसावरी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ दिस डे. आजचा हा दिवस आणि ह्या पुढचा प्रत्येक दिवस सुखा समाधानाने आनंदाने भरलेला असू दे, हीच शुभेच्छा. आजचा दिवस खास आहे, तो साजरा करण्यासाठी लवकरच भेटूया. बाय. अगो बाई, कुठे गेले? हॅपी बर्थडे आई. शुभ्रा, शुभ्रा, अगं तू आत्ता आली असतेस तर थोड्या वेळापूर्वी हे तुला अभिजिताचे भेटले असते भिंतीवर. आई, मी तुम्हाला रात्री 12 वाजताच विश करणार होते, बट अभिजित सरांना तुम्हाला सगळ्यात आधी विश करायचं होतं, म्हणून मग मला पहाटेपर्यंत थांबावं लागलं. आणि तुला माहित होतं? माहित म्हणजे हा प्रोजेक्टर हा मीच तर आणून लावला तुम्ही रात्री झोपल्यानंतर उशिरा. काय गो शुभ्रा, तू त्यांच्या कुठल्या कुठल्या प्रकारांमध्ये सामील असतेस? काय गो, हे चांगलं दिसतं का? अगं त्यांचा आवाज ऐकून किती गोंधळून गेले होते मी. पण नंतर बरं वाटलं ना. मला सांगा, तुमच्या वाढदिवसाची सुरुवात छान झाली आहे की नाही? हॅपी बर्थडे. आणि आई, आज तुम्ही अजून 2 तास झोपणार आहात, आज काहीही करणार नाही आहात, सगळं मी करणार आहे. बाबा नमस्कार करते. हा, आयुष्यवंत हो. आजपर्यंत जशी समंजसपणानं वागत आलीस तशीच समंजसपणानं वाग. आजपर्यंत घराची आणि माझी सेवा करत आलीस तशी सदैव सेवा करशील अशी बुद्धी तुला मिळो. कुलकर्णी घराण्यात येणाऱ्या सुनेचा आदर्श म्हणून धरशील असा आशीर्वाद मी तुला देतो. आजोबा, तुम्ही आशीर्वाद देताय का जबाबदाऱ्यांचं ओझं? आजपर्यंत जशी घरच्यांची सेवा केलीस, माझी सेवा केलीस, तशी सगळ्यांची सेवा करत राहा, ही सुबुद्धी देव तुला देवो. म्हणजे हे तुमचे आशीर्वाद आहेत का तुमच्या सुखाचं कॉन्ट्रॅक्ट? असावरी, काय बोलते तुझी सून? साध्या आशीर्वादाचा काही अर्थ काढते. मला काही हे फार पटलेलं नाहीये, म्हणजे जे वागताय तुम्ही ते चुकीचंच आहे, पण ठीक आहे, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी. अशी माफी मागतात का? तिला साधी माफी सुद्धा मागता येत नाही. बाबा मी शिकवेन हो तिला. काय बडबड चालली आहे तुमची? बरं आई, हॅपी बर्थडे. तुझ्यासाठी ऑनलाईन एक छानसं गिफ्ट मागवलंय, 2-4 दिवसात येईल. कशाला रे राजा उगीच पैसे खर्च केलेस? हे सोहम, काय मागवलंयस तू? मी सरप्राईज आहे ते, आल्यावर कळेल ना तुला. या कोंबडीच्यानं काही मागवलं नसणार, उगाच नाटकं करतोय. ह्याला तर तुझा वाढदिवस आहे हेही लक्षात नव्हतं. यांना तरी कुठे लक्षात होता? मी आठवण करून दिली. नमस्कार करते. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. मम्मी, पप्पा, मम्मी, पप्पा, मला माफ करा हो. प्रज्ञा, याद राख, पाय धरून पाडू नको त्यांना. नाही आजोबा, मी त्यांना पाडण्याचा प्रयत्न नाही करत आहे. मी त्यांची माफी मागायला आलीये. मी खूप वाईट वागले दोघांशी, नको नको ते बोलले, त्रास दिला. मी तुमची माफी मागते. मला माझ्या बापांचं प्रायश्चित्त करायचंय. सुनबाई उठ. कारखानीस हात नको लावू तिला.
हे प्रायश्चित्तवादी उठ, बंद कर तुझी नाटकं आणि निघ माझ्या घरातून. आजोबा माझी नाटकं नाही येतो. मला माझी चूक कळली. मी काय करू म्हणजे तुमची खात्री पटेल? त्या घरातून चालते हो. नाही आजोबा, मी आज इथून उठणार नाही जोपर्यंत तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणत नाहीत ना की तुम्ही मला माफ केलं. मी इथून उठणार नाही. नाही उठणार मी. नाही उठणार. खरंच नाही उठ, मला मारशील. उठ. मी माझं डोकं तुमच्या पायावरून काढणार नाही. अहो बाबा, अहो तिला खरंच वाईट वाटतं हो. माफ करा ना तिला. दत्ता, मला ती बदलली असंच वाटते. अरे ही नाटकं आहेत तिची. म्हाताऱ्याला पाडू का? काढवा, माफ कर ना आजोबा. अहो माफ करा ना मला. प्लीज मला माफ करा आजोबा. मी नाही सोडणार तुम्हाला. नाही सोडणार. नाही सोडणार. नाही मी तुला नाही सोडणार. नाही उठ, मारशील मला. उठ. नाही. हे काय? ही पण खोटी आणि हिची वेणी पण खोटी. अगो बाई प्रज्ञा, तुझं गंगावन निघालंय वाटतं. निघू दे दासावरी ताई. आज मी टकली झाले ना तरी चालेल, पण आज मी यांची माफी मागणारच. ताई तुला कळतंय ना ग की मी खरं बोलतेय. मग यांना का नाही कळत? बाबा करून टाका ना तिला माफ. बघा ना तिला किती दुःख होत आहे. हवं तर मी हात जोडते तुमच्या पुढे. बाबा आज माझा वाढदिवस आहे ना, मग माझ्या वाढदिवसाची भेट म्हणून तुम्ही हिला माफ करून टाका ना. हॅपी बर्थडे असावरी ताई. आता तरी माफ करा ना. दत्ता, अरे माफ कर तिला. सुधारली असणार ती. आता आम्हाला सुद्धा घरी परत जाता येईल. आली म्हाताऱ्याची गाडी घरावर. इथेच मरायला काय झालंय? असावरी, तू म्हणतेस म्हणून माफ करतो हिला, पण माझा अजूनही विश्वास नाही हिच्यावर. आजोबा माझ्यावर एकदा तरी विश्वास ठेवा. ठीक आहे, जोपर्यंत मी असावरी ताईसारखी परफेक्ट सून होत नाही तोपर्यंत मम्मी पप्पा इथेच राहतील तुमच्याकडे. बस खुश. मी राहीन एकटी माझ्या घरी. कसली शहाणी आहे ना ही. हे प्रज्ञा, काही काळजी करू नको, सगळं ठीक होईल. ना माझ्या आयुष्यात सगळं ठीकच होणार आहे. तू तुझी काळजी कर, कारण लवकरच तुझी लव्ह स्टोरी मी तुझ्या घरच्यांसमोर आणणार आहे. आई, तुम्ही अजून एक 1.5 लाखाचा घड्याळ घेतलाय? अगो नाही, अगो हे आपलं स्वस्तातलंच आहे. तुमचा मुलगा ते 1.5 लाखाचा घड्याळ सोडून स्वस्तातलं घड्याळ वगैरे काही वापरणार नाहीये. अगं बबड्यासाठी नाही आणलंय मी ना ते अभिजित राजेंसाठी आणलंय. म्हणजे बघ ना, ते नेहमी घड्याळ वापरायचे ग, पण का कोण जाणे ते घड्याळाचा प्रसंग घडला ना तेव्हापासून त्यांनी घड्याळ वापरणंच बंद करून टाकलंय. म्हणून त्यांच्यासाठी आणले. बघ ना, हे फार स्वस्तात नाही ना वाटत आहे. बघ खूप छान आहे. आणि 1.5 लाखाचं नसलं ना तरीही लाख मोलाचं आहे. तू देऊन येशील का त्यांना? हो, म्हणजे मी देऊ शकते, पण तुम्ही इतक्या प्रेमाने घेतलेत तर तुम्ही दिलेत तर त्यांना जास्त छान वाटेल, बरं वाटेल. हो ग, पण घरात खूप कामं आहेत ग मला. सगळी कामं मी करते, तुम्ही नेऊन द्या त्यांना. माझी खात्री होतीच आज असावरी अभिजित राजांना भेटायला जाणारच. कुठे ते स्मार्ट आणि हँडसम अभिजित राजे आणि कुठे हे घरगुती ध्यान. हिच्यात काय पाहिलं त्यांनी देव जाणे. प्रेमात पडलेल्या माणसाची मती भ्रष्ट होते ना, हेच खरंय. पण आता त्यांची वेलविशर म्हणून मलाच त्यांना दाखवून द्यायला लागेल
ही असावरी किती मंदबुद्धी आणि बावळट येते. सर, आज तुमचा वाढदिवस, तुम्ही तो कसा सेलिब्रेट करणार आहात? अर्थात नेहमीसारख्या आनंदाने, पण यावर्षी तो जरा वेगळा असणार आहे, खास असणार आहे. कारण यावेळी माझ्यासोबत म्हणजे माझ्या बरोबर आणि नंतर आणि नंतरच्या नंतर सुद्धा नाही काय नाही, माझा स्टाफ असणार आहे, माझे खवय्ये चाहते असणार आहेत. आज तुम्हाला जे काय प्रश्न विचारायचे असतील ते सगळे मला विचारा, त्याची उत्तर मी देईन. कारण अभीज किचनमध्ये आलेल्या कोणालाही मी नाराज करून पाठवत नाही. इथून जाणारा प्रत्येक जण आनंदानेच गेला पाहिजे. ओके. आओ मॅम, थांबा ना जरा, प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे. सर बिझी आहेत जरा. अगं बाई, यांना केवढ्या मोठ्या मोठ्या आणि महागाच्या भेटी आल्या आहेत. तर ते माझं एवढं छोटीशी भेट मी कशी कुठे ठेवू? काय दिलं हिनी? शी, काय पण गिफ्ट दिलं असावरीनी. 500-550चं घड्याळ. असली बाई आहे निर्लज्ज. आता मजा येणार. असावरी, तुझं गिफ्ट बदललं मी. हे विचित्र कपडे तू गिफ्ट दिलेस असं अभिजितला वाटणार. आणि मग अभिजित तुझ्या तोंडावर ते गिफ्ट मारून जातोय की नाही बघ तू. थँक्यू सो मच. आणि सगळेजण मस्त खाऊन पिऊन जा. हा, मजा करा. विश्वास, त्यांची सगळ्यांची अरेंजमेंट कर. ओके, चलो. मॅडी, 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 काय चॉकलेट खातेस तू असं? नो सर, नो. तू पण सॅम्पल आहेस. चल 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 चल, सगळ्यांची अरेंजमेंट कर. चल. मुंबई चक्रीवादळ. तो जुना पेपर असणार मॅडी. कुठेतरी मला जुन्या पेपरवर रॅप करून गिफ्ट दिलेलं दिसते. प्रिय अभिजित यास आसावरी कडून नक्की काहीतरी वेगळं असणार. काय दिला आसावरीनी? दरवर्षी येतो ना हा सावरीचा वाढदिवस. मग आज बाहेर का जायचंय? आजोबा, अहो मी या घरात आल्यानंतरचा पहिलाच वाढदिवस आहे ना हा. आणि कोइन्सिडेंटली अभिजित राजेंचा वाढदिवस सुद्धा आजच असतो.
त्यामुळे मग आपण बाहेर जाऊया ना सगळे, म्हणजे जाऊया ना. आता निघालोय ना जायला, अजून काय हवं. चला निघूया. अरे